तर नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो. तर तुम्हाला माहीतच असेल आपला 1 एप्रिलपासून म्हणजे उद्यापासून फायनान्शियल इयर सुरू होणार आहे. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आपल्या डेली ॲनालिसिस निफ्टी 50मध्ये. तर तुम्ही बघू शकता हा सोमवारच्या दिवशी मार्केटचा चार्ट आहे हा. तर सोमवारी जो मार्केट आहे एका स्ट्रॉंग लेवलवर सप एक सपोर्ट घेतला होता. मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, जर हा जर सपोर्ट खाली तुटला गेला, निफ्टीने जर हा सपोर्ट तोडला तर निफ्टी डायरेक्ट 22,000च्या आसपास जाण्याची शक्यता आहे. त्याचं का जाऊ शकतं एक तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगतो. निफ्टीला जर आपण लॉंग टाइम फ्रेमवर जर बघितला, डेली टाइम फ्रेमला, तर ह्याचा जो खालचा जो सपोर्ट आहे इथे तुम्हाला दिसत असेल, हा बघा, इथे एकदा मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे. ठीक आहे. आणि त्याच्या अगोदर वीकली चार्ट ओपन करतो मी. हे बघा, हा जो दिसतोय हा एक सपोर्ट आहे निफ्टीचा 22,000चा. आणि शक्यतो हा ब्रेक नाही करू शकणार एवढा तरी अंदाजा नाही वाटत आहे, बट झाला तरी हा सपोर्ट मग खालचा आहे 21,000चा. ठीक आहे. ऑलरेडी निफ्टीनं भरपूर डाऊनफॉल दिलेले आहे, मार्केटमध्ये भरपूर डाऊनफॉल दिलेले ऑलरेडी. निफ्टीचं 22,000 आली तर 16% निफ्टी म्हणजे 4,000 4,500 पॉईंट निफ्टीनं डाऊन दिलेले आहे. तर शक्यता भाऊ खूप कमी आहे की बाउन्स बॅक लवकरच देईल. हा पूर्ण वर्ष निफ्टी या सपोर्टच्या खालीच राहू शकतो, आय थिंक सो. ठीक आहे. तर निफ्टीचा हा एक सपोर्ट आहे आणि हा सपोर्ट आहे. आता इथे एक ट्रेड लाईन दिसते मित्रांनो तुम्हाला, ही बघा, ही एक फर्स्ट टाइम ट्रेड लाईन टच आहे, सेकंड आणि हा थर्ड. उद्या जर मार्केट 15 मिनिट 30 मिनिटावर येऊया. ठीक आहे. उद्या जर मार्केट गॅप अप ओपन झाला आणि याचा हाय तोडला असा आणि याचा हाय तोडला, मग एक पुलबॅक देत जर आला तर हा निफ्टी वरती जाण्याचे चान्सेस आहेत. आणि निफ्टीने जर ओपनिंग जर याच्या खाली दिली, मग परत हा थोडा खाली येऊन वरती येणार, मग परत 22,000ला टच करणार, अशी माझी ॲनालिसिस आहे. तर बघूया उद्याच्या तर बघूया उद्या काय घडणार आहे. तर गिफ्ट निफ्टी तुम्हाला एकदा दाखवतो, गिफ्ट निफ्टीचं काय आहे. गिफ्ट निफ्टी हे बघा, कालचा जो क्लोजिंग आहे गिफ्ट निफ्टीची ही आहे. ठीक आहे. ही हे बघा, कॅप अप ओपन झालंय आणि सस्टेन होत आहे हळूहळू. शक्यतो हा याचा हाय तोडला नाही पाहिजे. हा तोडल्यानंतर हा परत इकडे येऊन परत खाली येऊ शकतो. तर निफ्टी बघू त्यानंतर. तर आय थिंक असं वाटतं की मला उद्या याच्या आसपास ओपनिंग होऊ शकते किंवा इथंच या ट्रेडला. हायर आता एक हायर टाइम फ्रेमला तुम्हाला एक फिबोनाची लावून दाखवतो. आता हा हाय जर पकडला तर हा फिबोनाचीचा हा लेवल होता जिथून मार्केट परत डाऊनफॉलमध्ये आला. हा याचा गोल्डन पॉईंट होता. ठीक आहे. मग त्याच्यानंतर जर पकडला गेला तर हा हा बघा इथं, हा आजचा सोडून द्या, कालचा हा मार्केट सोडून द्या, हा बघितला तर हा इथं गोल्डन पॉईंट होता.
तर परत मार्केटनी ह्या गोल्डन पॉईंट जो पासून रिजेक्शन दिलेलं आहे. तर आता हा जर बघितला, हा जर पॉईंट बघितला आणि हा जर याचा गोल्डन पॉईंट समजला आपण, हा, तर निफ्टीचा जो सेकंड टार्गेट आहे तो क्लिअरली दिसतोय तुम्हाला. ठीक आहे, 22,000चा क्लिअरली. तर माझ्या ट्रेडचा लॉजिक हेच होता की, माझ्या ट्रेड मागचा लॉजिक हेच आहे की ॲनालिस्टच्या मागचा, की निफ्टीला जर हा 0.5चा लेवल असेल निफ्टीचा, तर निफ्टीचा सेकंड लेवल हाच असू शकतो. तर माझ्या एका फिपच्या सेटअपनुसार जर बघितलं तर मला हा सेटअप दिसतोय. जर निफ्टीला इथूनच बाउन्स बॅक करायचा असेल तर हा सपोर्ट तोडला नाही पाहिजे होता. जरी लिक्विडिटी घ्यायला आला, लिक्विडिटी, तरी पण उद्याचा गॅप अप ओपन होऊन तर यांनी याचा हाय तोडला, परत थोडासा पुल बॅक घेतला आणि परत एक हाय तोडला, तर चान्सेस आहेत की इथून थोडंसं अप जाण्याचे. पण हा एक रेजिस्टन्स आहे, इथून परत मार्केट खाली येऊ शकतो. किंवा जर तुम्ही सेलरची स्ट्रेंथ बघा, सेलरची स्ट्रेंथ बघा. सेलर इथं एकदा ॲक्टिवेट झालेलं आहे, इथं आणि इथं ट्रिपल स्ट्रेंथ आहे यांची. किती आहे? ट्रिपल. हा खूप मोठा स्ट्रॉंग एरिया आहे जो सेलिंगसाठी आहे. याला मार्केटला तोडायलाच पाहिजे. एका स्पाईकमध्ये तोडला तर मार्केट चान्सेस आहेत वरती जाऊ शकते. ठीक आहे, तर भेटू. आपण एक इथं ट्रेड घेतलेला आहे, इथं डाऊनफॉलचा. तर उद्या तुम्हाला BTST काय आहे ट्रेडचा स्टेटस मी तुम्हाला उद्या दाखवतो. ठीक आहे, थँक्यू.